फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण हलका फुलका पण हेल्दी असं लंच म्हणजे जेवण बनवणार आहोत. डाळ तांदळाची खिचडी आणि छान अशी ताकाची आंबट गोड कढी. तर मी काय केलं आहे, डाळ तांदळाच्या खिचडीसाठी इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेल पण घेऊ शकता, पण तुपामध्ये खिचडीची टेस्ट खूपच छान लागते. आणि त्याआधी मी काय केलं आहे, 3 कप तांदूळ आणि 1 कप मी मुगाची हिरवी मुगाची डाळ आहे ना, ती घेतली आहे. स्वच्छ धुतलं आणि मी हे अर्धा तास भिजत ठेवलं होतं. मी पाणी काढून टाकलं आहे. हे बघा, थोडंसं राहिलेलं आहे. आता हे पण पाणी मी काढून टाकते आहे. तुम्ही मुगाची ऐवजी तुरीची डाळ किंवा मसूरची डाळ पण घेऊ शकता, किंवा जे मूळ आलेले मूग असतात, हिरवे मूग, सालीसकट मुगाची डाळ, कोणती पण डाळ तुम्हाला आवडेल ती घेऊ शकता. आता मी काय केलं आहे, तूप टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना काही मस्टर्ड सीड्स ॲड करायची आहे. दिवाळीमध्ये सगळ्यांना हेवी जेवण झालेलं असतं. दिवाळीचा फराळ पण तळकट तेलकट तुप्पट झालेला असतो. तर आपण असं कधी हेल्दी खाल्लं की पोटाला पण आराम वाटतो आणि छान वाटतं खायला. जिरं ॲड करायचं आहे. माझा हा कढीपत्ता थोडा सुकला आहे. तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर फ्रेश कढीपत्ता पण येथे ॲड करू शकता. हिंग आपण ॲड केलं आहे. खिचडीला हिंगाची फोडणी दिली ना तर खूपच छान टेस्ट लागते. फोडणी परतली ना की आपण हे डाळ तांदूळ घ्यायचे आहे. मी हे लांबडे तांदूळ येतात ना, लॉंग ग्रेन, ते घेतलेले आहे. बासमती नाही घेतले. तुम्हाला जर बासमती घ्यायचे असेल खिचडीसाठी तर बासमती पण घेऊ शकता, किंवा खिचडीसाठी वेगळे तांदूळ येतात ना, ते पण तुम्ही घेऊ शकता. आता आपण हे तांदूळ तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे. मी सिंपल खिचडी बनवते आहे. तुम्हाला तर या खिचडीमध्ये बटाटा किंवा कोणती पण भाजी असेल ती ॲड करायची असेल. काही जण खिचडीमध्ये भाजी पण ॲड करतात, बटाटा, मटार किंवा गाजर वगैरे, किंवा कोणती पण जे तुमच्याकडे हिरवी भाजी असेल, जसं काही दुधी वगैरे, गिलका, दोडका वगैरे, तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मला ना आमच्या घरात ना सगळ्यांना अशी सिंपल खिचडी आणि कढी खूपच आवडते, म्हणून मी तुम्हाला त्या प्रकारे दाखवते आहे. आता ना आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. काही जणांना खिचडी थपथपीत म्हणजे थोडी ढिली खिचडी आवडते, थपथपीत पाणी हे. काही जणांना घट्ट आवडते. तर तुम्हाला जसे आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर ॲड करायची आहे आणि स्वादाप्रमाणे आपण हे मीठ ॲड करायचं आहे. झाकण लावायचं, शिट्टी लावायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण कढीची तयारी करूया. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, मिक्सी जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या घेतल्या. ह्या कमी तिखटीच्या आहेत म्हणून मी 2 घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर आणखी एखाद दुसरी घेऊ शकता, किंवा ज्या डार्क ग्रीन एकदम गडद हिरव्या कलरच्या मिरच्या असतात ना, तिखट मिरच्या, त्या तुम्ही घेऊ शकता. 2 इंच मी आल्याच्या तुकड्या घेतलेला आहे. आणि हे 4 मी लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. हे जाड आहेत म्हणून मी 4 घेतलेले आहेत. तुम्ही जर जास्त लसूण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 6 ते 7 घेऊ शकता. ह्याच्यामध्ये ना लसणीचा टेस्ट खूपच छान लागतो. आता मी हे वाटून घेते आहे. पाणी नाही ॲड करायचं, नुसतं आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सीमध्ये. आता ना कढी करण्यासाठी मी हे ताक घेतलेलं आहे. हे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. तुम्ही ताकाची ऐवजी दही पण घेऊ शकता. दही घ्याल ना तर तुम्ही कमी घ्या दही. 200 ग्राम ते 300 ग्राम दही घेऊ शकता तुम्ही, किंवा जर तुम्हाला जास्त कढी करायची असेल तर अर्धा किलो पण तुम्ही दही घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, या ताकामध्ये हे बेसन ॲड करायचं आहे. म्हणजे छान अशी घट्ट मस्त कढी तयार होते. हे मी 2 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे. हा बघा, हा जो पोहे खायचा चमचा आहे ना, तो अख्खा भरून मी बेसन घेतला आहे. व्यवस्थित आपण आधी मिक्स करून घेऊया. छान असं आपण ढवळून घ्यायचं. बेसनच्या गुठळ्या नको राहायला. आता काय करायचं आहे, काही वेळा काय होतं, आपण ताकाची किंवा
दह्याची कढी करतो ना तेव्हा दही फुटतं, आपण फोडणीला टाकतो ना तेव्हा दही फुटतं. तर फुटू नये त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण जेव्हा बेसन लावलं ना तर आत्ताच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे. तुम्ही हे काय करून बघा. आत्ता मीठ ॲड करून आपण जर फोडणी दिली ना तर आपलं हे कढी कधीच फुटणार नाही. स्वादाप्रमाणे मी मीठ ॲड केलेलं आहे. आणि हे जे आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं हे बनवलं ना पेस्ट, ती ॲड करायची आहे. तुम्हाला किती तिखट लागतात त्याप्रमाणे ॲड करा. मी हे सगळंच इथे ॲड करते आहे. तुम्हाला जर ही हळद पावडर ॲड करायची असेल तर हळद ॲड करू शकता, पण मी हळद ॲड करत नाही. मी हे सफेद कढी बनवते आहे, छान लागते खायला, नक्की ट्राय करा. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण गॅसकडे जाऊया फोडणी देण्यासाठी. मी साईडला ठेवते आहे. आता कढी करण्यासाठी मी हे 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. त्या आता कढी ना तुपामध्ये दिली ना फोडणी तर खूपच छान टेस्ट लागते. पण जर तुम्हाला तेल ॲड करायचं असेल तर करू शकता. राई मी ॲड केलेली आहे. थोडेसे मी धणे ॲड करते आहे, छान टेस्ट लागतो, नक्की ट्राय करा. दालचिनी मी ॲड केलेली आहे. कढीपत्ता आपण ॲड करूया. हिंग ॲड केलेला आहे. आता आपण कढी ॲड करूया. आणखी मी 1 कप पाणी घेतलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला छान अशी कढी 10 मिनटं आपल्याला उकळवून घ्यायची आहे. म्हणजे 8 ते 10 मिनटं आपल्याला कढी उकळली ना की छान सगळे मसाले आतमध्ये कढीमध्ये बसतात आणि टेस्ट खूपच छान लागतो. तीन शिट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद करते आहे. आता ही कढी ना आपल्याला अशी मध्ये मध्ये ढवळत राहायचं, कारण आपण बेसन ॲड केलेलं आहे तर खाली लागू शकतं. माझा स्टीलचा टोप आहे तर खाली लागू शकतं, म्हणून आपल्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं. आणि छान असं आपल्याला 8-1 मिनटं तर उकळून घ्यायची कढी. तुम्हाला जर वाटलं ना का हे घट्ट होते आहे तर आणखी 1/2 कप पाणी तुम्ही ॲड करू शकता. पण ही कढी ना थोडीशी घट्टसरच खूपच छान लागते. जर आणखी पातळ हवी असेल तर आणखी 1 कप पाणी ॲड करू शकता. हे बघा आपली कढी जराही फाटलेली नाही आहे. हे बघा किती मस्त घट्ट अशी आपली कढी झालेली आहे. नुसती प्यायला पण खूप छान लागते. हे बघा जराही फाटली नाही आपली कढी. म्हणून जेव्हा आपण कढी ताकामध्ये बेसन मिक्स करतो ना तेव्हाच आपण मीठ ॲड करायचं चवीप्रमाणे, म्हणजे आपली कढी छान अशी मस्त होते, जराही फाटत नाही. हे बघा मी आता गॅस बंद करते आहे. कोथिंबीर ॲड करायची आपल्याला. सुगंध तर खूपच छान येतो कढीचा, मस्त एकदम गरमागरम कढी. आणि आपली खिचडी पण तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम अशी खिचडी आणि कढी तयार झालेली आहे. खूप छान लागते, हेल्दी आहे खायला आणि पोटभरीचं पण आहे आणि पोटाला आराम पण देतं. जर तुम्हाला दिवाळीच्या टायमाला भारी जेवण तेलकट तुपकट वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर असं हे हेल्दी आणि हलकं फुलकं खायला खूपच छान लागतं. छान मस्त अशी खिचडी गरमागरम आणि कढी. तुम्हाला खिचडीमध्ये भाजी टाकायची असेल कोणत्या पण भाज्या तुम्ही ॲड करू शकता. आणि खिचडीमध्ये जर तुम्हाला वरून तूप पण ॲड करायचं असेल ना तर तूप पण तुम्ही वरून ॲड करून खाऊ शकता. आणि जर तुम्ही खिचडीबरोबर तुम्हाला पापड लोणचं काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आम्हाला असं सिंपल आवडतं खिचडी आणि कढी, म्हणून आम्ही असं सिंपल घेतलेलं आहे. तुम्हाला पापड लोणचं किंवा काही पण पापड लोणचं घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत नूतन रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा.